ओके, सर्व विद्यार्थ्यांनी लिहा आता अपकर्षवाचक. कोणता? अपकर्षवाचक. अपकर्षवाचक. ऑब्लिक अल्पत्वदर्शक. अल्पत्वदर्शक. तू थोडे थांब. तू थोडे थांब. या वाक्यामध्ये क्रियापद कोणती आहे? धातू कोणता आहे? थांब. धातू कोणता आहे? थांबच आहे ना. ओके, थांबणारा कोण? तू. तर कर्ता कोण आहे? तू आहे. क्लिअर आहे का ही गोष्ट? हे गोष्ट क्लिअर आहे? ओके. तर किती थांब? थोडे. थोडे म्हणजे किती? अल्प ना. अल्प म्हणतात ना थोडेला. यस ऑर नो? तर मग हे कोणतं येते? अपकर्षवाचक. ज्याच्यामध्ये अल्प राहते त्याला काय म्हणतात? अपकर्षवाचक. तर याच्या अपकर्षवाचक क्रियाविशेषण कोणतं आहे? थोडे. अपकर्षवाचक क्रियाविशेषण कोणतं आहे? थोडे. क्लिअर आहे का गोष्ट? यस. समोर जाऊया आपण. लिहा. ओहो, बाळाला जरा सांभाळा. ओहो, बाळाला जरा सांभाळा. बाळाला जरा सांभाळा. ओहो, बाळाला जरा सांभाळा. सांभाळा. क्रियापद कोणती आहे? सांभाळा. क्रियापद कोणती आहे? सांभाळा. ओहो, बाळाला जरा सांभाळा. याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय कोणतं आहे? ओहो, जरा बाळाला जरा सांभाळा. याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? अहो, बाळाला जरा सांभाळा. तर सांभाळणारा कोण आहे का? कोणी नाही. पण सांभाळण्याची क्रिया कोणावर होत आहे? बाळावर होत आहे. क्लिअर आहे का नाही आहे? तर किती सांभाळा म्हणतात? कसं सांभाळा म्हणतात? जरा. जरा म्हणजे किती? थोडं. थोडं म्हणजे किती? अल्प. अल्प म्हणजे काय? अपकर्षवाचक. क्लिअर आहे? अल्प म्हणजे आबा तू बहुत दिवसांत येता बाई. हां, अपकर्षवाचक. कुठे गेली होती एवढे दिवस? मग आली काऊन नाही? तब्येत छान होती. ओके. मग याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? जरा. कोणतं आहे? जरा. जरा म्हणजे किती? थोडा. थोडा म्हणजे किती? अल्प. अल्प म्हणजे काय? अपकर्षक. अपकर्षवाचक. क्लिअर आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. लिहा. समोरचं लिहा. मला असं किंचित वाटलं. 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 कसं वाटलं? किंचित. कसं वाटलं? किंचित. किंचित म्हणजे किती? थोडं. थोडं म्हणजे काय? अल्प. अल्प म्हणजे काय? अपकर्षवाचक. याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? किंचित. कोणतं आहे? किंचित. किंचित मध्ये थोडे होते. यस, व्हेरी गुड. समोरच लिहा. तो माझ्याशी थोडं खोटंच बोलला. तो माझ्याशी थोडं खोटंच बोलला. तो माझ्याशी थोडं खोटंच बोलला. या वाक्यामध्ये बोलणारा कोण आहे? क्रियापद कोणते आहे? बोलला. धातू कोणता आहे? बोल. बोलणारा कोण आहे? तो. ओके. काय बोलला?
खोटं. काय बोलला? खोटं. तर कसं बोलला खोटं? थोडं. थोडं ना. तर याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? थोडं. थोडं म्हणजे अल्प. अल्प म्हणजे अपकर्षवाचक. क्लिअर आहे काय गोष्ट? यस. लिहा. हल्ली ती मला क्वचित भेटते. हल्ली ती मला क्वचित भेटते. ती मला क्वचित भेटते. हल्ली ती मला क्वचित भेटते. भेटणारी कोण? ती. क्लिअर आहे? कशी भेटते? क्वचित. म्हणा क्वचित. क्वचित म्हणजे खूप कमी. खूप कमी म्हणजे अल्प, म्हणजे थोडं भेटते. क्लिअर आहे का नाही आहे? निकिता, निकिताच ना? ओके. तर क्वचित भेटते. काय भेटते? क्वचित भेटते. समोरचं लिहा. तो माझ्याशी थोडं खोटंच बोलला. त्याला का? ओके. आता जरा कमी जेवण करा. जरा कमी जेवण करा. आता जरा कमी जेवण करा. याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? कमी. अजून जरा. दोन्ही सेन्सवरून अपकर्ष वाटत आहे. क्लिअर आहे ना? कमी आणि जरा. जरा म्हणजे किती? थोडसा. कमी म्हणजे किती? थोडसा. क्लिअर आहे ना? तर मग हे अपकर्षवाचक. जे ती थोडसा राहते ती काय राहते? अपकर्षवाचक. क्लिअर आहे काय गोष्ट? पहिला मला सांगा. क्लिअर आहे? ओके. स्टार करून लिहा आता. थोडा, जरा, क्वचित. थोडा, जरा, क्वचित, कदाचित. थोडा, जरा, क्वचित, कदाचित. कमी, काही, काहीसा. कमी, काही, काहीसा. काही अंशी, काही अंशी. यदा कदाचित, यदा कदाचित. अत्यल्प, कमी, चुकून, चुकून. दैवैशात. असं लिहा. ओके. डन. काय प्रॉब्लेम? अपकर्षवाचक म्हणजे काय होते? थोडसा, जरासा, अल्प. थोडसा, जरासा, अल्प. ते काय असते? अपकर्षवाचक. ते काय असते? अपकर्षवाचक. डन. किसी को दिक्कत होनी नहीं चाहिए. आता समोरचं लिहा. अधिक्यवाचक. अधिक्यवाचक. लिहिले का अधिक्यवाचक? लिहिले का अधिक्यवाचक? लिहा. बाळ पुष्कळ खेळला. अधिक्यवाचक. बाळ पुष्कळ खेळला.
लिहिले बाळ पुष्कळ खेळला. याच्यामध्ये क्रियाविशेषण कोणतं आहे? पुष्कळ आहे. व्हेरी गुड. पुष्कळ म्हणजे किती? जास्त. व्हेरी गुड. या बागेतील झाडे फार वाढली. याच्यामध्ये कोणता क्रियाविशेषण? फार. फार म्हणजे किती? जास्त. काल खूप पाऊस पडला. काल खूप पाऊस पडला. हो, व्हेरी गुड. ती बाई खूप जास्त बोललेली. ती बाई खूप जास्त बोलली. व्हेरी गुड. खूप जास्त बोलली. ती बाई खूप जास्त बोलली. झाला. त्याने सर्वापेक्षा अधिक काम केले. त्याने सर्वांपेक्षा अधिक काम केले. अधिक कोणता आहे हे? अधिक्यवाचक. व्हेरी गुड. त्याने तो प्रसंग बहुधा पाहिला असावा. बहुधा पाहिला असावा. त्याने तो प्रसंग बहुधा पाहिला असावा. त्याने तो प्रसंग बहुधा पाहिला असावा. लिहिले. याच्यामध्ये कोणता आहे? बहुधा. झालं का? ओके. ओके. आता लिहा प्रकर्षवाचक. अपकर्ष म्हणजे आपल्याला समजलं ना? अपकर्ष म्हणजे काय होते? कमी, थोडे, अल्प. क्लिअर आहे? तर प्रकर्षवाचक त्याचा उलटा असेल. का असेल? जास्त. काय असेल? जास्त. क्लिअर आहे का नाही ही गोष्ट? यस. किती जास्त? खूप जास्त. किती कमी? खूप कमी. बरोबर आहे? ओके. लिहा. मला अत्यंत वाईट वाटले. मला अत्यंत वाईट वाटले. काय आहे? अत्यंत म्हणजे जास्त ना? खूप जास्त ना? यस, व्हेरी गुड. राधा अगदी वेडेपणाने बोलली. बोलली. राधा अगदी वेडेपणाने बोलली. याच्यामध्ये कोणता आहे क्रियाविशेषण? अगदी म्हणजे खूप. यस. मी तुमचे काम सर्वथा करणारच आहे. काय आहे याच्यामध्ये? सर्वथा म्हणजे पूर्ण. व्हेरी गुड. मला चहा बिलकुल आवडत नाही. प्रकर्षवाचक की अपकर्षवाचक? मला चहा बिलकुल आवडत नाही. तर याच्यामध्ये कोणतं आहे क्रियाविशेषण? बिलकुल. प्रकर्ष की अपकर्ष? प्रकर्ष. व्हेरी गुड.
मी मुळीच मद्यपान करत नाही. मी मुळीच मद्यपान करीत नाही. व्हेरी गुड. मुळीच. त्याने फिरायला येण्यास साफ नकार दिला. त्याने फिरायला येण्यास साफ नकार दिला. कोणता येईल? साफ. व्हेरी गुड. त्याने फिरायला येण्यास साफ नकार दिला. ते प्रकर्षवाचक आणि अपकर्षवाचक समजला. प्रकर्षवाचक म्हणजे अल्प आणि अपकर्षवाचक म्हणजे अल्प आणि प्रकर्षवाचक म्हणजे जास्त. क्लिअर आहे का? ओके. आणि अधिक्यवाचक म्हणजेही जास्तच होते. पण क्लिअर आहे का ही गोष्ट? क्लिअर आहे का ही गोष्ट? डन. काय प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम कुणाला असायला नाही पाहिजे. आगे बढ़ते. मिटो गयाला हे वाला. हां. झालं का? आता लिहा श्रेणीवाचक. याला दुसरं नाव आहे अनुक्रमदर्शक. झालं? थेंबे थेंबे तडे साचे. थेंबे थेंबे तडे साचे. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? तडे. क्रियापद कोणते आहे? साचे. धातू कोणता आहे? साच. साचणारे कोण किंवा साचणारे काय? कोण आला तर मनुष्य आला पाहिजे. काय आलं तर वस्तू आली पाहिजे. थेंबे थेंबे तडे साचे तर साचणारे काय? तडे. तर कर्ता कोण आहे? तडे. कसे साचे? थेंबे थेंबे. तर श्रेणीवाचक आहे. श्रेणी म्हणजे काय होते? एकामागं एक. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हे श्रेणीवाचक आहे. तसं थेंबे थेंबे हे श्रेणीवाचक आहे का नाही आहे? आहे. व्हेरी गुड. थेंबे थेंबे. व्हेरी गुड. दुसरं लिहा. हळूहळू झाडाची सर्व पाने गळून गेली. झाडाची सर्व पाने गळून गेली. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? हा? हे संयुक्त क्रियापद आहे का? संयुक्त क्रियापद. याच्यामध्ये धातू साधित कोण आहे? धातू कोणता आहे? गड. बरोबर आहे. गडणारे कोण? गडणारे कोण याचं उत्तर भेटत नाही. तर गडणारे काय? गडणारे काय? पाणी. व्हेरी गुड. गडणारे काय? पाणी. तर कर्ता कोण आहे? पाणी. कर्ता कोण आहे? पाणी. हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक आहे? अकर्मक आहे. कर्म नाही, अकर्मक आहे. तर याच्यामध्ये क्रिया आपला क्रियाविशेषण कोणता आहे? हळूहळू. कसं आहे? श्रेणीवाचक आहे. श्रेणी आहे. हळू हळू. थेंबे थेंबे. श्रेणीवाचक आहे का नाही आहे? चला. व्हेरी गुड. समजत आहे का थोडं थोडं?
थोडं थोडं समजत आहे का रे? दिवसेंदिवस ती येल वाढतच गेली. ती वेल दिवसेंदिवस ती वेल वाढतच गेली. श्रीनिवाचं काय? एकामागे एक दिवस झाल्यानंतर वाढतच जात आहे. क्लिअर आहे? ओके. हे संयुक्त क्रियापद आहे का? संयुक्त क्रियापद आहे. याच्यामध्ये धातू साधित कोणता आहे? वाढतच. हे धातू साधित आहे. सहाय्यक क्रियापद कोणतं आहे? गेली. सहाय्यक क्रियापद कोणतं आहे? गेली. तर कोणत्या याला आपण प्रश्न विचारतो? धातू साधितला. धातू साधितला प्रश्न विचारतो. धातू कोणता आहे? वाढ. वाढणारी कोण? वाढणारी कोण? याचं उत्तर पुरुष आला पाहिजे ना. पुरुष किंवा माणूस आला पाहिजे ना. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर वाढणारे काय? वेल. वाढणारे काय? वेल. सकर्मक आहे की अकर्मक आहे? अकर्मक आहे. तर कशी वाढत गेली? दिवसेंदिवस. तर एकामागे काय? तर श्रेणी आहे. तर मग हे काय आहे? श्रेणीवाचं. क्लिअर आहे काय गोष्ट? क्लिअर आहे का रे? चल बरं जाऊन समोर. उत्तर त्याची प्रगती झाली. त्याची प्रगती झाली. उत्तर त्याची प्रगती झाली. ओके. क्रियापद काय आहे? झाली. धातू कोणता आहे? हो आहे ना धातू. होणारी काय? प्रगती. क्लिअर आहे. तर करता कोण आहे? प्रगती. कशी झाली? उत्तर म्हणजे काय होते? नाही. उत्तर म्हणजे काय होते? नंतर. क्लिअर आहे का नाही आहे? उत्तर म्हणजे नंतर. उत्तर म्हणजे काय होते? नंतर. हां प्रिया. हां हॅलो. संडेचा घेतला नाही आहे पेपर मी आज. घेतला नाही आहे. हां नाही. ठीक आहे. हो क्लासमध्ये आहे. हां झालं का? उत्तर त्याची प्रगती झाली. होणारी काय? प्रगती. तर करता कोण आहे? प्रगती. करता कोण आहे? प्रगती. समजत आहे का? अधिविशेषण आणि विधिविशेषण पाहिलो आपण. अधिविशेषण म्हणजे काय होते? आधी येणारे. आणि विधिविशेषण म्हणजे नंतर येणारे. विधिविशेषणाला दुसरं नाव काय? उत्तर विशेषण. उत्तर विशेषण म्हणजे नंतर. तर नंतर त्याची काय झाली? प्रगती झाली. तर श्रेणी आहे का नाही आहे? श्रेणी आहे का नाही आहे? नंतर त्याची प्रगती झाली म्हणजे उत्तर त्याची प्रगती झाली. क्लिअर आहे का? हे एक प्रकारची काय आहे? श्रेणी आहे. चलो आगे बढ़ते भाई. आगे बढ़ते क्या? ओके. लिहा. सर्वांना क्रमश जेवण दिले जाईल. सर्वांना क्रमश जेवण दिले जाईल. दिले जाईल. देणारे कोण? देणारे कोण? देणारे कोण याचं उत्तर भेटत नाहीये. देणारे काय? जेवण. तर करता कोण आहे? जेवण. क्लिअर आहे काय गोष्ट? जाऊ का समोर? ओके. देवगण यथाक्रम हजर झाले. देवगण. अजय देवगण नव्हे हा. ठीक आहे. देवगण
यथाक्रम हजर झाले. हजर झाले. ठीक आहे. या वाक्यात कर्ता कोण आहे? देवगण आहे. होणारे कोण? देवगण. तर कर्ता कोण आहे? देवगण. कसे हजर झाले? यथाक्रम. यथाक्रम म्हणजे एकामागे एकामागे एक. यथाक्रम. क्लिअर आहे. तर याच्यामध्ये कोणते कोणते क्रियापद आहे समजलं का? सॉरी, क्रियापद आणि क्रियाविशेषण. थेंबे थेंबे म्हणजे एकामागे एक. हळू हळू म्हणजे एकामागे एक हळूहळू पावले टाकत होती. दिवसेंदिवस म्हणजे एकामागे एक दिवस. ओके. उत्तर उत्तर म्हणजे नंतर नंतर. क्लिअर आहे. क्रमश. क्रमश म्हणजे एकामागे एक. आणि यथाक्रम सुद्धा एकामागे एक. क्लिअर आहे. तर याला काय म्हणतात? श्रेणी. श्रेणी म्हणतात ना. जसा ए बी सी डी हे श्रेणी आहे. बी श्रेणी कोणाच्या नंतर येते? ए नंतर. सी श्रेणी बी नंतर. आणि डी श्रेणी सीच्या नंतर. तर हे एकामागे एक येत आहे. तर त्याचप्रमाणे हे एकामागे एक येत आहे. तर त्याचं नाव का पूर्ण? श्रेणीवाचक. अनुक्रम दर्शक. अनुक्रम दर्शक. अनु म्हणजे नंतरचा. क्रम म्हणजे नंबर. क्रम म्हणजे नंबर. एकामागे एक नंबर उपस्थित झाले. क्लिअर आहे का ही गोष्ट? यस आर नो? वेरी गुड. चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? ओके. आता लिहा प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. झालं का? प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. जी क्रियाविशेषण अव्यय क्रियेला प्रश्न विचारण्यासाठी आलेली असतात. 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 आलेली असतात. त्यांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. त्यांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. झालं. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. ओके. ओके. आता लक्ष द्या. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय लिहा. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. याचे दोन लिहा. एक इकडे आणि एक इकडे. लिहा का. का लिहिले काय आणि इकडे लिहा ना. प्रश्नार्थक. झालं का? ओके. लिहा याच्यामध्ये. सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का? सोनू तुझा माझ्यावर भरोसा. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? नाया कोणावर भरोसा? भरोसा नाही काय? ठीक आहे. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? ओके. तर या जगात कोणी कोणावर भरोसा ठेवायचा नाही. क्लिअर आहे. स्वतःवरचा भरोसा स्वतःवर पाहिजे. क्लिअर आहे. नाही तर सर्व आपली पाठ दाखवून नंतर पडून जाते. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? क्लिअर आहे विनोद? हां. क्लिअर असायला पाहिजे. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? या वाक्यामध्ये प्रश्नार्थक कोणता आहे? नाही का. काय येत आहे प्रश्नार्थक?
तर हे प्रश्नार्थक काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. प्रश्नार्थक काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. ओके, क्लिअर आहे का नाही आहे? कोणी कोडे माझे उकलील का? कोणी कोडे माझे उकलील काय? कोणी कोडे माझे उकलील काय? उकलील काय? माझे उकलील काय? ओके, या वाक्यामध्ये कोण आहे प्रश्नार्थक? का. कोण आहे प्रश्नार्थक? का. कोणी कोडे माझे उकलील काय? क्लिअर आहे हे गोष्ट? यार हे गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. हे गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. डन. कोणी कोडे माझे उकलील का? समोरचं लिहा. तुला माझी आठवण येईल ना? येईल ना. तुला माझी आठवण येईल ना? येते का? तुला माझी आठवण येईल ना? तुला माझी आठवण येईल ना? का झाला रे? हे पकडले का झाला? तुला माझी आठवण येईल का? का झाला? आठवण येते का कोणाची? तू मला चित्रपट दाखवशील ना? तू मला चित्रपट तू मला चित्रपट दाखवशील ना? तू मला चित्रपट दाखवशील ना? झाला? ओके. तू माझ्यासोबत लग्न करशील ना? तू माझ्यासोबत लग्न करशील ना? चला, तू माझ्यासोबत लग्न करशील ना. या वाक्यामध्ये प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे? ना. ना का. क्लिअर आहे? झालं का? मिठो कायला? मिठो आता लिहा निषेधार्थक नका. निषेधार्थक किंवा नकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय. झालं का?
क्रियाविशेषण अव्यय लिहा. जी क्रियाविशेषण अव्यय काय लिहा? बोलत राहाल तर कसा आवाज येईल? जी क्रियाविशेषण अव्यय क्रियेला नकार किंवा निषेध दर्शवितात. क्रियेला नकार किंवा निषेध दर्शवितात. क्रियेला नकार किंवा निषेध दर्शवितात. निषेध दर्शवतात. चला, त्यांना निषेधार्थक किंवा नकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. 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 झालं? ओके. तर झालं का? त्यांना निषेधार्थक किंवा नकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. ओके, बाकीचं उद्याला बघूया.